श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्र जो आहे तर त्याची जी किरणे आहेत तर त्या किरणांवर अमृताचा वर्षाव होत असतो. या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवून ते ग्रहण केले जाते. याशिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते अशी सुद्धा मान्यता आहे. या विधीनुसार लक्ष्मीची आपण पूजा ही करायची असते. तसेच घरामध्ये नेहमी ऐश्वर्य आणि सुख यावं तर यासाठी आपण या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेव यांची सुद्धा पूजा करत असतो. कोजागिरी पौर्णिमेला कोजागिरी लक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हटले जाते. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मी हिचा हा दिवस मानला जातो. हा एकमेव असा दिवस आहे की या दिवशी चंद्र सर्व त्याच्या ज्या 16 कला आहेत तर सर्व कलासह चमकत असतो. या दिवशी उपवास करणाऱ्यांना आणि नियम पाळणाऱ्यांना जीवनात आर्थिक आणि भौतिक लाभ मिळत असतात. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाते. धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आणि कोण कोण जागे आहे ते पाहत असते आणि त्या व्यक्तींचे कल्याण करते. चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यामध्ये मसालेदार दूध ठेवले जाते. त्यामध्ये चंद्राची किरणे पडतात आणि त्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. लक्ष्मी ही प्रकाश, सौंदर्य आणि नशीब आणि संपत्तीची देवी आहे. यश मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा केली जात असली तरी सुद्धा कामात उदासीन असलेल्या आणि केवळ संपत्तीचा हव्यास असलेल्या व्यक्तींजवळ लक्ष्मी राहत नाही. लोककथेनुसार एक राजा आर्थिक संकटात असताना त्या कठीण काळात त्याच्या राणीने उपवास आणि रात्री जागरण केले, लक्ष्मीची पूजा केली आणि या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला ऐश्वर्य आणि समृद्धी दिली. हिंदू पौराणिक कथेनुसार या रात्री जो कोणी रात्र जागवून तिची पूजा करतो त्याच्या आरोग्यात आणि संपत्तीमध्ये सुधारणा होते, मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते. या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. इतर दिवसांपेक्षा कोजागिरीच्या रात्रीला चंद्रप्रकाश जो आहे तर तो जास्त असतो. तर अशी ही कोजागिरी पौर्णिमा आहे. आता ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तसेच आपण कोणत्या चुका या अजिबात करू नयेत. या दिवशी आपण माता लक्ष्मीची, विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. उद्या चंद्रग्रहण सुद्धा आहे, त्यामुळे रात्री आपल्याला चंद्राला नैवेद्य दाखवता येणार नाही. चंद्रग्रहणाचा जो कालावधी आहे तर तो रात्रीच आहे, त्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीची पूजा ही दिवसभरात करू शकतो. उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो. आता कोजागिरी पौर्णिमा ही का साजरी करावी, याच्या काय आख्यायिका आहेत तर हे मी थोडक्यात सांगते आणि यानंतर आपल्याला या दिवशी काहीही जरी करता आले नाही तरी चालेल, परंतु काही चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीत. या चुका कोणत्या याबद्दलची माहिती सांगणार आहे. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो जेवढा सज्जन होता त्याची बायको तेवढीच दृष्ट होती. ती रोज त्याला त्रास देत असे. पैशासाठी ती आपल्या पतीला चोरी करण्याला सुद्धा प्रवृत्त करे. एकदा श्राद्ध करताना पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकले. पत्नीची अशी वागणूक बघून ब्राह्मण जो आहे तर तो जंगलात निघून गेला. तेथे त्याला नागकन्या भेटल्या. त्या दिवशी अश्विन महिन्याची पौर्णिमा होती. नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने हे व्रत केले आणि त्याला अपार धन संपत्ती मिळाली. त्याची पत्नी सुद्धा यानंतर चांगली वागू लागली आणि ते सुखाने संसार करू लागले. तर अशी सुद्धा कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे एक आख्यायिका आहे, एक कथा आहे की यामुळे आपण कोजागिरी जी आहे तर ती आपल्या घरातून अलक्ष्मी जी आहे तर ती निघून जावी, म्हणजे गरिबी, दरिद्रता निघून जावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीने कायमस्वरूपी वास्तव्य करावे. तर ह्या हेतूने सुद्धा कोजागिरी ही साजरी केली जाते. कोजागिरीला आपण कवड्यांचा उपाय सुद्धा करू शकतो. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता राहत असेल, कष्टाने कमावलेला पैसा हातामध्ये टिकत नसेल तर कोजागिरीच्या दिवशी आपल्याला 5 किंवा 7 कवड्या घेऊन त्यांची पूजा करायची आहे आणि यानंतर ह्या दुसऱ्या दिवशी सकाळी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. आता या दिवशी कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उशिरापर्यंत सकाळी झोपायचं नाही, तसेच दिवसासुद्धा झोपू नये, काळे वस्त्र परिधान करू नये. आपल्याला माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये धार्मिक विधींमध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. तसेच आपल्याला या दिवशी घरामध्ये कलह, कटकट
किरकिर करायची नाही. बघा आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो की छोट्या छोट्या गोष्टींवरून घरातील सदस्यांमध्ये कलह होत असतात, कटकटी निर्माण होत असतात. तर अशा कोणत्याही कटकटी, कलह या घरामध्ये आपल्याला करायचा नाही. पौर्णिमेच्या दिवशी नाही तर हा नियम आपण रोजच पाळायला पाहिजे की आपल्या घरामध्ये शांतता असायला हवी, समाधान असायला हवं. आपल्याला माहीत आहे की ज्या ठिकाणी कलह, किरकिर असेल तेथे माता लक्ष्मी राहत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत शांत वातावरण असायला हवं, समाधानाचं वातावरण असायला हवं. यानंतर कोणती चूक आहे की जी आपल्याला करायची नाही, ती म्हणजे आपल्याला कोणत्याही स्त्रीचा अनादर करायचा नाही. प्रत्येक स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे. प्रत्येक स्त्री ही त्या घराची गृहलक्ष्मी असते. काही घरांमध्ये स्त्रियांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही, त्यांचा सतत अपमान केला जातो, त्यांना मान दिला जात नाही किंवा त्यांना काय वाटतं तर याचा विचार केला जात नाही. खरं तर असं असायला नको आहे. प्रत्येक घरामध्ये स्त्रियांचा आदर हा करायलाच पाहिजे आणि विशिष्ट दिवशी तर स्त्रियांना कधीही दुखवू नये, त्यांचा अपमान करू नये. त्यांच्या मनाला वाईट वाटेल तर असे शब्दसुद्धा त्यांना बोलू नयेत. तर ही सुद्धा चूक आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी करायची नाही आणि ही चूक आपल्याला कधीच करायची नाही. म्हणजे रोजच आपण स्त्रियांचा आदर हा केला पाहिजे, कारण त्यासुद्धा देवीचाच एक अंश असतात. यानंतरची चूक आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार, मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन तर या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत. मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपल्याला मांसाहाराला किंवा अंडी, मच्छी तर याला हातसुद्धा या दिवशी लावायचा नाही. अशा काही विशिष्ट तिथी असतात की या दिवशी आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. तसेच या दिवशी कोणालाही दुखवू नये, कोणाबद्दलही आपण वाईट विचार करू नये, कोणाचं वाईट व्हावं तर ही भावना आपल्या मनामध्ये यायला नको. सगळ्यांबद्दल आपण चांगली भावना ठेवायला हवी. तर या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला कोजागिरीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. एक वेळ तुम्ही काहीच केलं नाही, उपाय, तापाय किंवा सेवा केल्या नाहीत तरी चालेल, परंतु या चुका तर मात्र अजिबात करू नका.